नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एका अशा माणसाची गोष्ट ज्याच्या हातात शस्त्र नव्हतं, पण तरीही त्याने संपूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. ते होते महात्मा गांधी, आपल्या सगळ्यांचे बापू. ही गोष्ट आहे सत्याची, अहिंसेची आणि अपार धैर्याची. पाठ 1. बालपण. 2 ऑक्टोबर 1869, गुजरातमधील पोरबंदर. एका साध्या घरात एक लहान मुलगा जन्माला आला. नाव मोहनदास करमचंद गांधी. मोहन फार शांत होता, थोडा लाजाळू, पण मनाने खूप प्रामाणिक. एकदा शाळेत परीक्षेच्या वेळी शिक्षकांनी सांगितलं, ज्यांना उत्तर माहीत नाही त्यांनी शेजाऱ्याकडे पहा. सगळे मुलं पाहत होती, पण मोहन नाही. उत्तर चुकलं, पण खोटं नाही. त्या दिवशी मोहनने ठरवलं, सत्य कधीच सोडायचं नाही. पाठ 2. आईचे संस्कार. मोहनची आई पुतळीबाई. त्या नेहमी म्हणायच्या, कोणालाही दुखवू नकोस, सत्याने वाग आणि सगळ्यांवर प्रेम कर. आईकडूनच मोहनने शिकली अहिंसा. पाठ 3. दक्षिण आफ्रिका. मोहन वकील बनला, कामासाठी गेला दक्षिण आफ्रिकेत. एक दिवस रेल्वेचा प्रवास. पहिल्या वर्गाचं तिकीट असूनही फक्त रंगामुळे त्याला ट्रेनमधून बाहेर फेकलं गेलं. त्या थंड रात्री स्टेशनवर बसून मोहन विचार करत होता, हा अन्याय आहे, पण याला उत्तर हिंसेने नाही तर सत्याने द्यायचं. इथूनच जन्म झाला सत्याग्रहाचा. पाठ 4. भारतात आगमन. 1915 साली गांधीजी भारतात परतले. देश गुलाम होता, लोक गरीब होते, अन्याय खूप होता. गांधीजी म्हणाले, स्वातंत्र्य हवं असेल तर आधी स्वतःला बदलावं लागेल. खादी, स्वच्छता, एकता. त्यांचा प्रत्येक शब्द लोकांच्या मनाला भिडत होता. पाठ 5. दांडी यात्रा. इंग्रजांनी मिठावर कर लावला. गरीब माणूस मिठही बनवू शकत नव्हता. गांधीजी चालायला लागले. 24 दिवस, सैकडो किलोमीटर. दांडीला पोहोचून समुद्रातून मीठ उचललं. तो क्षण इतिहास बनला. पाठ 6. तुरुंगवास. गांधीजींना अनेकदा जेलमध्ये टाकण्यात आलं, पण त्यांनी कधीही द्वेष धरला नाही. ते म्हणायचे, द्वेषाने द्वेष संपत नाही. पाठ 7. स्वातंत्र्य. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला, पण गांधीजी आनंदी नव्हते, कारण देशात हिंसा होती. ते शेवटपर्यंत शांततेसाठी लढले. एंडिंग. मित्रांनो, महात्मा गांधी आपल्याला शिकवून गेले, सत्याचा मार्ग कठीण असतो, पण तोच खरा असतो. अहिंसा कमकुवतपणाची नाही, तर ताकदीची निशाणी आहे. चला आपण सगळे गांधीजींच्या विचारांवर चालूया. जय हिंद.